नमस्कार मंडळी. तुम्ही बघितलंच असेल की शुक्रवारी मार्केट आपलं फ्लॅटमध्ये ओपन दिला, म्हणजेच डाऊन साईडला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जे सेलर्स अग्रेसिव्ह झाले, त्यांनी मार्केटला खाली म्हणजे पूर्ण दिवसभर मार्केटमध्ये सेलरच डॉमिनेट होते आणि त्याच्यानंतर मार्केट इथून सपोर्ट घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु शेवटी मार्केट निगेटिव्हमध्येच क्लोजिंग झालं आणि आता मंडेला मार्केट कशाप्रकारे काम करेल आणि कोणत्या लेवल्स मार्केटमध्ये इम्पॉर्टंट असेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्ही इथे पाहू शकता की मंडेला जर मार्केट आपलं फ्लॅटमध्ये इथे ही आपली एक फ्लॅट रेंज असेल. ह्यामध्ये कुठेही ओपन झालं 23,800 ते 23,900मध्ये, तर ती आपल्यासाठी एक फ्लॅट रेंज असेल आणि सध्या तरी मार्केटमध्ये असं दिसून येते की मार्केट मोस्ट ऑफ दी फ्लॅटमध्येच ओपनिंग देऊ शकतं. किंवा जर तुम्ही पाहू शकता, जर ट्रेंड जो डाऊन साईडचा तो जर फॉलो केला तर कुठे तुम्ही इथे पाहू शकता की 23,700 आणि 23,700 हा जो झोन आहे ना, 23,700 ते 23,750चा, तो एकदम म्हणजे हा सपोर्ट झोन असेल आपल्यासाठी. आणि जर हा डाऊन साईडला ब्रेक झाला तरच आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो. कुठपर्यंत? 23,550 ते 23,500पर्यंत. 23,500ची एक इम्पॉर्टंट सपोर्ट असेल, सायकोलॉजिकल लेवल पण आहे आणि तो ब्रेक करणं थोडासा कठीण असेल. आणि अपसाईडचा तुम्ही विचार करू शकता तेव्हाच, जोपर्यंत 24,500ची लेवल ब्रेक होत नाही. लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी बोललेलो की जोपर्यंत 24,500च्या वरती मार्केट सस्टेन होत नाही तोपर्यंत अपसाईडचा विचार करू नका. तर सध्या मार्केट तसं बुलिशच आहे, पण जोपर्यंत कुठे बाईंगचं साईन दिसत नाही तोपर्यंत आपण ट्रेंडला फॉलो करायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.